शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, डाळिंब बागेमध्ये मर रोगाचं व्यवस्थापन करणं हे क्रमप्राप्त आहे. कारण डाळिंब बागेमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. मुळांना प्रामुख्यानं सूत्रकृमी आणि खोड भुंगेऱ्यामुळे तसेच विविध कारणांमुळे जखमा होतात. विविध प्रकारच्या बुरशी मुळावाटे तसेच जखमांमधून झाडात प्रवेश करतात. प्रादुर्भाव झाल्यानंतर अन्न आणि पाणी वाहून नेणाऱ्या झायलेम या उतीमध्ये बुरशींची वाढ होते. त्यामुळे झाडांचा अन्न आणि पाणी पुरवठा बंद होतो. संपूर्ण अन्न नलिका तांबूस काळपट होते. झाडाची पानं पिवळी पडतात, वाळतात आणि ती गळून जातात. तसंच शेंड्याकडून मुख्य खोडाच्या दिशेने फांद्या वाळतात आणि हळूहळू ते संपूर्ण झाड वाळतं. या रोगाचा प्रसार विविध कारणांमुळे होतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्यानं जमिनीतून होत असतो. रोपांच्या निर्मितीसाठी प्रादुर्भावग्रस्त मातीचा वापर केल्यास या रोगाचा प्रसार फैलावतो. बागेतून वाहणारे पावसाचे पाणी, सिंचनाच्या अयोग्य पद्धती, खोड भुंगेरे, सूत्रकृमी आणि मूषक वर्गीय प्राण्यांमुळे मर रोगाचा प्रसार होऊ शकतो. शेतामध्ये मशागतीचे कामे करताना वापरात येणाऱ्या अवजारांमुळे देखील मर रोगाचा प्रसार होतो. वाऱ्यामुळे देखील बीजाणूंचा प्रसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. तसंच रोगग्रस्त रोपांद्वारे देखील या रोगाचा प्रसार होतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आता या मर रोगाचा प्रसार कसा होतो हे आपण जाणून घेतलं. आता या मर रोगाचं नियंत्रण कसं करायचंय हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास तो कोणत्याही प्रकारच्या उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार या मर रोगासाठी महत्त्वाचे ठरतात. डाळिंब बागेसाठी चांगला निचरा होणारी हलक्या मध्यम प्रतीची जमीन निवडावी. लागवड करण्यापूर्वी जमीन प्रखर सूर्यप्रकाशानं तापू द्यावी. रोगविरहित बागांमधील गुटीपासून तयार केलेली रोपे लागवडीसाठी वापरावीत. डाळिंब लागवड 4.5 बाय 3 मीटर अंतरावर करावी. त्यापेक्षा कमी अंतरावर ही लागवड करू नये. खड्डे उन्हाळ्यामध्ये लागवडीच्या कमीत कमी 1 महिना अगोदर उन्हात तापू द्यावीत. यामुळे काही प्रमाणात निर्जंतुकीकरण होण्याला मदत होते. खड्डे भरताना जर भारी माती असेल तर वाळू आणि माती 1.1 या प्रमाणात घेऊन त्यामध्ये शेणखत 20 किलो, गांडूळ खत 2 किलो, निंबोळी पेंट 3 किलो, ट्रायकोडर्मा प्लस 25 ग्रॅम, ॲझिक्टोबॅक्टर 25 ग्रॅम आणि स्फुरद जीवाणू 15 ग्रॅम या प्रमाणात टाकावेत. पाणी व्यवस्थापनाचं योग्य नियोजन करावं. मर रोगानं संपूर्ण वाळलेली आणि कोरडी झालेली झाडे ताबडतोब उपटून नष्ट करावीत. खड्डा निर्जंतुक करावा आणि नंतर त्या खड्ड्यामध्ये लागवड करावी. झाडाची छाटणी करताना पावसाळ्यात किंवा उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर करू नये. किडी या काळात छाटलेल्या भागांमधून निघणाऱ्या वनस्पती पेशी रसांकडे आकर्षिल्या जातात आणि या बुरशींच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. बागेमध्ये मर रोगाची प्राथमिक अवस्थांमध्ये लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब बुरशीनाशकाची 5 ते 10 लिटर द्रावणाची झाडाच्या सभोवतालच्या निरोगी झाडांसहित भिजवण करावी. अशा प्रकारे 3 ते 4 वेळेस 20 दिवसांच्या अंतरानं भिजवण करावी. मर रोगामुळे वाळलेली झाडे खोदून ती मुळासहित काढून मुळांवरील माती इतरत्र कोठेही न पडू देण्यासाठी कापडानं किंवा पॉलिथिनने झाकून बागेबाहेर नेऊन जाळून नष्ट करावीत. खड्डा निर्जंतुक करावा आणि नंतरच त्या खड्ड्यामध्ये दुसऱ्या रोपाची लागवड करावी. छाटलेल्या भागांना 10% बोर्डो पेस्ट, यामध्ये 1 किलो मुरचूद अधिक 1 किलो कळीचा चुना आणि 10 लिटर पाणी या प्रमाणात लगेच लावावी. खोड भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 4 किलो माती किंवा गेरू अधिक शिफारसीप्रमाणे बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या 10 लिटर पाण्यात मिश्रण तयार करावं आणि त्या मिश्रणाची पेस्ट बनवून खोडाला जमिनीपासून 2 ते 3 फूट वरपर्यंत लावावी. खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास छिद्रातील भुसा सुईनं बाहेर काढावा. प्रत्येक छिद्रात कीटकनाशक सोडून छिद्र लगेच चिखलानं बंद करावं. डाळिंब पिकावरील खोडकूज आणि मुळकूज रोग होऊ नये म्हणून खोडाला मातीची भर देऊ नये. बोर्डो पेस्ट खोडावर लावावी. त्यानंतर ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जैविक नियंत्रक बुरशी 25 ग्रॅम प्रति 5 किलो चांगल्या शेणखतात मिसळून झाडाखाली मातीत मिसळून द्यावी.